उतरणार आहे। एक जागरूक नागरिक व पालक म्हणून राजेशजी खोब्रागडे, लोहारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू, दुसरे राजू केळझरकर, आदरणीय सविताताई, सरिताताई, राजेंद्रजी कोल्हे, घनश्यामजी कोटले, हिरालालजी उईके, आदरणीय येरणेजी, मावडेकरजी, विनोमामीजी, गीताताई पटले, अनिताताई, मंचावर उपस्थित सर्व आणि ज्या शाळेने या केंद्रांतर्गत 3 दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन जर कोणतीच केंद्रांतर्गत शाळा घेत असेल तर एक नैतिक जबाबदारी म्हणून केंद्र शाळा ती जबाबदारी निभवत असते आणि खूप अतिशय कमी वेळात सगळ्या शिक्षकांच्या, सहकार्यांच्या, मुख्याध्यापकांच्या मदतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यानं हे चांगलं शांततापूर्ण कार्यक्रम यांनी घडवून आणण्याचं नेतृत्व केलं। ते या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक जाधव सर आणि या केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो आणि काही अंशी उपस्थित पालक मित्रांनो, निश्चित सततच्या लेखन वाचन परीक्षा या ताणातून, या जबाबदारीतून मुक्त होऊन याशिवायही आयुष्य आहे, याशिवायही कला आणि कौशल्य दाखवण्याची संधी आहे आणि या संधीला मार्ग प्रशस्त करण्यासाठी, स्पर्धा निर्माण करण्यासाठी, खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी, एकंदरीत व्यक्तीचा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, ज्या ज्या व्यक्तीला, ज्या ज्या विद्यार्थ्याला ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला पूर्ण संधी मिळावी की जेणेकरून तो आपल्या अंगी असणारे सुप्त गुण तो दाखवू शकेल। यासाठी नियोजित कार्यक्रमानुसार आपल्या गोंदिया जिल्ह्यात स्वखे बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमानं स्वदेशी खेळप्रेरक मंडळाचं बरखास्त मंडळ तर झालेला नाही, परंतु त्या माध्यमानं होणारा खेळ हे बंद झालेले आहे आणि आता अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव याचं आयोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक केंद्र स्तरावर हे आयोजन सुरू आहे। निश्चितच या आयोजनामध्ये प्रचंड जुळवाजुळव असते, एक दुसऱ्याची मन राखणे असते, शिक्षकांचा, गावकऱ्यांचा सहकार्य घेणं आवश्यक असते। या सगळ्या गोष्टींचं एक ताण आज कुठेतरी शांततेत हे संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळ्यांची चेहरे ही ताण विरहित झाल्यासारखे आपल्याला दिसते। परंतु एक बाब मी 2-3 गोष्टी करतो, वेळ भरपूर झालेला आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जास्त। अरे विद्यार्थी माझा ऐकू येते का तुम्हाला? यस सर। तुम्हाला इंग्रजी समजते का? आणि मराठी त्यापेक्षा कमी समजते का? मराठी त्यापेक्षा जास्त समजते। तर आईस्क्रीम हा शब्द इंग्रजी आहे की मराठी आहे? इंग्रजी। तर आईस्क्रीम हा इंग्रजी शब्द आहे, तुम्हाला लवकर कळला। त्या आईस्क्रीमला मराठीमध्ये काय म्हणतात? नाही, कुल्फी नाही। आता तुमच्याकडे हा एक गृहपाठ दिलेला आहे, तुम्ही 3 दिवस प्रचंड इथे आनंद घेतलेला आहे। खेळांमध्ये, सांस्कृतिक मध्ये, डान्स मध्ये जे काही स्पर्धा ठेवल्या असतील त्या सगळ्यांमध्ये तुमच्यासाठी एक गृहपाठ
आईस्क्रीम हा इंग्रजी शब्द आहे. प्रत्येक मुला मुलींचा आवडता आहे की नाही? यस सर. आवडती मिठाई आहे, आवडता थंडा गोळा आहे. तर याला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला मराठी जास्त कळते ना, आता सांगितलं तुम्ही. पण आता तर लक्षात की आईस्क्रीम आपल्याला माहित झालं, इंग्रजी कळून राहिली, मराठी कळून नाही राहिली. तर तुम्हाला शोधून आणायचं आहे, विचारून आणायचं आहे, पाहून आणायचं आहे. आणि आल्यावर उद्या किंवा परवा आपल्या वर्ग शिक्षकांना सांगायचं आहे की आईस्क्रीमचा मराठी अर्थ काय. हा गृहपाठ आहे तुमच्यासाठी. यस सर. तर लक्ष ठेवा. आणि जो विद्यार्थी उद्या याला आईस्क्रीमचा मराठी अर्थ सांगेल त्याला 200 रुपये पारितोषिक माझ्याकडून असेल. यस सर. ठीक आहे. यस सर. आता विद्यार्थ्यांचा झाला. आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हा सगळा ताण, ही जबाबदारी, हे सगळे कार्य करत असताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावा लागतो. अनेकदा विविध प्रकारच्या अनावश्यक बाबी तयार सुद्धा होत असतात. परंतु ती हाताळत असताना प्रसंग हाताळण्याची सचोटी, आपल्या अंगी दाखविलेला संयम आणि प्रसंगी कठोरतेने घेतलेले निर्णय क्षमता, या तिन्ही गोष्टींचं तुम्ही एकत्र मिश्रण करून जर जबाबदारी पार पाडली तर निश्चित सांगतो की संपूर्ण गाव किंवा गावाच्या बाजूचे गावातील नागरिक जरी आले असतील त्या सगळ्यांचा सहकार्य आपल्याला लाभतो. कधी कधी कसं आहे, आपली जबाबदारी आहे, आपण जबाबदार, आपण बांधलेलो आहे, पालक मात्र बांधलेले नाही. म्हणून कधी कधी हा प्रसंग येतो की शब्द निघतात, पालकात मोठ्या निघतात. पण हे होत असते. आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी पालकांच्या भूमिकेत जाऊ त्या ठिकाणी आमचे सुद्धा व्यवहार असेच असणार आहे. आणि म्हणून यामधून चांगला उत्कृष्ट असा मार्ग काढून आपण एक शांततेच्या 3 दिवसीय आयोजनामध्ये एक सफल असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निश्चितच आपला संपूर्ण या केंद्रांतर्गत असणारा संपूर्ण स्टाफ यासाठी अभिनंदनास पात्र आहे. आपल्या या केंद्राचं नेतृत्व करणारे आदरणीय मॅडम या सुद्धा अभिनंदनास पात्र आहे. निश्चितच चांगलं काम आपण केलेलं आहे. यापुढे जर कला आहे, गुण आहे, खेळाडू वृत्ती आहे, गुण आहेत विद्यार्थ्यांमध्ये, परंतु दुःखानं म्हणावं लागते की या अटल क्रीडा महोत्सवाचं सुद्धा क्रीडा क्षेत्रात कुठलंही मूल्यमापन या स्पर्धांचं, जिल्हास्तरीय स्पर्धांचं सुद्धा राज्य पातळीवर या क्रीडा विभागामध्ये मूल्यमापन होत नाही. मूल्यमापन होत नाही हा एक भाग. दुसरा की आज जे गुण अवगत आहे, ज्या कला अवगत आहेत, ती कला, तो खेळ येत्या आयुष्यात, भविष्यात त्याच्या उदरनिर्वाहाचं माध्यम व्हावा. म्हणून उत्कृष्ट खेळाडूला त्या क्रीडेमध्ये संधी मिळावी अशी सिस्टम आपल्याजवळ, आपल्या हातात नाही. वारंवार त्याच गोष्टी सांगतो की रेडीमेड लोकांची मुलं क्लबमध्ये खेळून जिल्हा विभाग आणि राज्यवर, राष्ट्र पातळीवर ज्या खेळांच्या त्या स्पर्धांमध्ये समावेश होतो, नेमके तेच खेळ ते नेमके चूज करतात. आणि रेडीमेड लोकांची पोरं तिथे फेस होत असतात, जात असतात. लायक या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, क्षमतावान विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल अशी व्यवस्था मात्र आम्ही निर्माण करू शकलेलो नाही. हे आमच्या लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या लोकांचा हा दोष आहे. यांना संधी भेटत नाही. कबड्डीमध्ये कधी पांडे नाव ऐकला का? द्विवेदी नाव ऐकला का? क्रिकेटमध्ये नेहमी ऐकतो आपण. कबड्डीमध्ये, कुस्तीमध्ये हे नाव आपण, अग्रवाल, कुस्तीगिरी एखादा अग्रवाल ऐकला नाही? मित्रांनो, या गोष्टी म्हणजे आमच्यासाठी, आम्ही या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे आणि काय याच्यामध्ये आम्ही सुधार करू शकतो. कारण की आपल्यावर जबाबदारी आहे. समाजातून निघालेले, याच मुलामुळे अशाच समाजातून निघालेले आपण घटक आहोत. म्हणून मोठी जबाबदारी या समाजाला वाचवण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी, कारण याच समाजात आपलं सुद्धा कुटुंब आहे, त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.
कारण की वातावरण प्रचंड बदललेलं आहे. हा दुसरा भाग. तिसरा भाग, तरी सुद्धा सखे बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेने अटल क्रीडा महोत्सव यामार्फत विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून अशा पद्धतीच्या उत्सवाचं नियोजन मागील वर्षीपासून मला वाटतं केलेलं आहे. त्यासाठी नेमका काहीतरी मिनिमम एक अमाऊंट केंद्र, तालुका, जिल्हा पातळीवर. पण या मंचावर याच्यापूर्वी मी देवरी तालुक्यात सुद्धा एका महोत्सवाला गेलो होतो, या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या. तिथे सुद्धा सगळ्यांच्या समोर बोललो आणि हे माझं बोलणं आपण सगळ्यांनी ज्या 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 जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी सुद्धा, त्या सदस्यांनी सुद्धा ती माझी पत्नी का, पण या लोकांनी त्या जिल्हा परिषदेच्या सदनामध्ये हा शब्द उचलला पाहिजे, ही गोष्ट उचलली पाहिजे की जो निधी आमच्या श्रमातला, आमच्या मेहनतीच्या, आमच्या कष्टाचा, आमच्या टॅक्सद्वारे दिलेला निधी या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्ही जर 30,000 रुपये केंद्र स्तरावर, 1,00,000 रुपये स्तरावर, 10 लाख 8 लाख जे काही असेल जिल्हा स्तरावर खर्च करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे. तर या निधीची विल्हेवाट याच विद्यार्थ्यांच्यासाठी झाली पाहिजे. रेडीमेड लोक आणून नाचवण्यासाठी लाखो रुपये त्याच्यावर खर्च झाला नाही पाहिजे. ही गोष्ट प्रकर्षानं आम्ही ध्यानात ठेवली पाहिजे आणि जबाबदार सदस्यांनी सुद्धा या गोष्टींचा प्रकर्षानं उल्लेख करून विरोध सुद्धा केला पाहिजे आणि यावरती असं होणार नाही याची खबरदारी सुद्धा आम्ही घेतली पाहिजे. मागच्या वर्षी माहित आहे ना, अर्धा पैसा या जिल्हा स्तरावरचा विद्यार्थ्यांवर आणि एवढंच प्रेरणा द्यायची आहे तर जिल्ह्यामध्ये बरेच माजी धावक आहेत, माजी क्रिकेट खेळणार आहेत, माजी कबड्डी खेळणार आहेत, त्यांचा सत्कार करा, त्यांचा आदर्श उभा या जिल्ह्यातील लोकांसमोर, या पोरांसमोर उभा करा, त्यांना मान सन्मान द्या. रेडीमेड लोकांना, नाचवणाऱ्यांना, हिरोईनला आणून लाखो रुपये त्यांच्या तिकिटांवर खर्च करून, जेवणावर खर्च करून या विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा नुकसान आणि जिल्हा परिषदेचा आणि आमचा नुकसान कशाला करतात? ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि आम्ही जर